जय गुरुदेव. तरंग क्षीर सागरीचा, भंगतान भंगे सागरूची साचा, तेवी देह भंगतान भंगे ब्रह्मीचा, ब्रह्मपुतळाची तो. या ओवीतून माऊली आपल्या जीवनाचा अनुभव सांगतात. माऊलीच्या आरतीमध्ये म्हणतो, अभंगी निरूपण अनुभविले ज्ञान. जे माऊलीनं ज्ञान अनुभवलेलं आहे, वेदांताचे सार मुखे पेरिले बीज. वेदांताचं सार आपल्या साहित्यातून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे. या ओवीतून शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे समुद्र आणि लाट या दोन रूपकातून आपल्या पुढे ठेवलेला आहे. नाम, रूप, आकार हे सर्व नश्वर आहेत. समुद्रामध्ये तरंग, लाट, फेस, बुडबुडे हे उत्पन्न होतात आणि त्या नामरूपानं जरी लाट वेगळी असली, फेस वेगळा असला, बुडबुडा वेगळा असला, तरंग वेगळा असला, तरी त्याचं स्वरूप एकच आहे, पाणी. ही माऊलीला या ओवीतून सांगायचं आहे. तरंग क्षीर सागरीचा. इथं क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर. त्या तरंगातही दूध आहे आणि त्याचं मूळ स्वरूप दूधच आहे, अमृताचा सागर. तरंग क्षीर सागरीचा, भंगतान भंगे सागरूची साचा. लाट तरंग उत्पन्न झाला आणि संपला तरीही सागराचा साचा बदलत नाही, असं या माऊली या ओवीतून सांगतात. परमात्मा विश्वरूपानं नटलेला आहे. परमात्म्यातूनच ही सृष्टी उत्पन्न होते, परमात्म्यातच स्थिर राहते आणि परमात्म्यातच विलय पावते, तरी त्या परमात्म्याचं स्वरूप बदलत नाही, असं या ओवीतून माऊलीला सांगायचं आहे. तेवी देह भंगतान भंगे ब्रह्मीचा. त्या परब्रह्म स्वरूपाला सद्गुरूच्या उपदेशानं आपल्या अंतरंगात ज्यानं जाणलं आहे, असा ब्रह्मस्वरूप झालेला साधक, ज्याला समजलं आहे की शरीर हे नश्वर आहे, त्या लाटेप्रमाणे उत्पन्न होणारा आहे आणि नष्ट होणारा आहे. मी माझ्यातलं चैतन्य आणि हे विश्वातलं चैतन्य एकच आहे. जशा लाटा, फेस, बुडबुडे पाण्यावर उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, तसं हे माझं शरीर, या शरीराचं मी पाहिलेलं बालपण संपलं, त्याचं तरुणपण आलं तेही संपलं, म्हातारपण आलं तेही संपलं आणि एके दिवशी याला मृत्यू येणार आहे, तेही अवस्थेचा मी साक्षी आहे, मी द्रष्टा आहे, असा त्याचा भाव असतो. तो अविनाशी तत्वामध्ये विराजमान झालेला असतो. त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान झालेलं असतं. मी शाश्वत आहे, मी नित्य आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी निरंजन आहे, मी विश्वव्यापक आहे. आणि शरीर परिवर्तनशील आहे, नश्वर आहे. जे जे दिसे ते ते नाशे. जे जे उत्पन्न झालं आहे ते नाश होणार आहे. मी अविनाशी तत्व आहे. या ब्रह्मांडात भरून उरलेलं चैतन्य, सर्व ब्रह्मांडात परिपूर्ण असलेलं चैतन्य मीच आहे, माझ्याशिवाय दुसरी वस्तू नाही, असा ज्याचा दृढ भाव असतो, त्याला मृत्यूची भीती नसते, त्याला जन्मही नसतो आणि मृत्यूही नसतो. तो मृत्यूला महानवमी म्हणतो. माऊली म्हणतात, तेवी देह ब्रह्मीचा भंगला तरी तो ब्रह्मस्वरूपच असतो, आत्मस्वरूपच असतो, नव्हे तो ब्रह्मपुतळाची असतो, असे या ओवीतून माऊली सांगतात.
ओम शांती शांती शांती.